ओम नमः पार्वती हर हर। आता ऑलमोस्ट 10 माहिती असेल की इथे पूर आला होता तेव्हा पण हे तुम्हाला तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आता मस्तपैकी सकाळ झालेली आहे आणि मी फ्रेश वगैरे झाली आहे आणि आता वेळ आहे इथून निघायची। आणि इथे सध्या आम्ही कसोलमध्ये आहे। रात्री टेंट स्टे होता आमचा, आम्ही शेकोटी वगैरे केली रात्रीपर्यंत, तर ठीक होतं सगळं। पण आता इथे इतकी थंडी वाढली आहे सकाळी, आता ऑलमोस्ट 10 10:30 झालेत, पण तुम्ही बघा जरा पण ऊन नाही येते। आणि माझ्या पाठचा व्ह्यू बघा तुम्ही किती सुंदर आहे ते। हा आहे ना पूर्ण जंगल एरिया आहे। जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहायचं असेल तर तुम्ही इथे एकदा नक्की येऊन एक दिवसाचा स्टे इथे करू शकता। फक्त एवढंच की काही गोष्टींमध्ये डिफिकल्टी आहे, जसं की इथे थंडी भरपूर आहे, तर तुम्हाला त्या हिशोबाने काही गोष्टी कॅरी कराव्या लागतील। थंड पाणी तर म्हणजे इथे खूप मुश्किल आहे, गरम पाणी खूप मुश्किल आहे, तुम्हाला जे काही आहे ते थंड पाण्यानेच सर्वाइव्ह करावं लागेल। पण हा इकडचं जे नेचर आहे ते एकदम प्युअर आहे। सो चला आता इथून आपल्याला खाली जायचं आहे। इथून आपण जाणार आहोत मणिकरणला, त्याच्या आधी आपल्याला ब्रेकफास्ट करायचं आहे। ब्रेकफास्ट करून घेऊया आणि मग पुढे जर्नीला सुरुवात करूया। चला तर मित्रांनो, आता आपण आहोत कसोल मार्केटमध्ये, तर चला आपण थोडं मार्केट एक्सप्लोर करूया। इथे ना सगळ्यात जास्त फेमस आहेत जे वुलननी बनलेल्या गोष्टी आहेत, कपडे आहेत, ते खूप जास्त फेमस आहे। जसं की तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इथे पूर्ण हे शॉप आहे कपड्यांचं। भैया हाय कर दीजिए। हे पूर्ण शॉप आहे कपड्यांचं आणि इथे सर्व वुलननी बनलेल्या गोष्टी खूप जास्त फेमस आहे। जसं की बघा ही पॅन्ट, हे जॅकेट्स, हे खूप जास्त फेमस आहे इथे, ग्लव्स वगैरे। आणि हे बघा हे एकदम सॉफ्ट आहे आतून, एकदम सॉफ्ट आहे, एकदम मस्त आहे। सो इथे आल्यानंतर थोडं महाग आहेत काही गोष्टी, मी तुम्हाला दाखवते, पण ह्याची जी क्वालिटी आहे ती तुम्हाला दुसरीकडे कुठे नाही मिळणार, कारण की ही इकडची स्पेशालिटी आहे। तर चला आपण एक्सप्लोर करूया आता कसोल मार्केट। तर मित्रांनो, तुम्ही माझ्यासमोर बघू शकता की हे शॉल आहेत, ज्या प्रॉपर वुलन शॉल असतात ना त्या आहेत। हे बघा इथे बॅग्स आहेत, हा पहाडी सूट सुद्धा आहे इथे, सॉक्स आहेत, ग्लव्स आहेत, खूप मस्त मस्त इथे मफलर सुद्धा आहेत। आणि ह्या सगळ्यांचे जे काही रेट्स आहेत ना ते 1000 पासून स्टार्ट आहेत। जसं जसं आपण बार्गेनिंग करू तसं तसं। कैसे लग रहा है? कुछ पसंद आ रहा है? शाप जी कुछ पसंद आ रहा है? रेट पसंद नहीं आ रहे, रेट पसंद नहीं आ रहे। त्याच्यानंतर इथे बघा पूर्ण हे ज्वेलरी कलेक्शन आहे, क्रिस्टलचे ब्रेसलेट वगैरे सर्व। हे बघा हे क्रिस्टल आहेत, हे सुद्धा क्रिस्टलचे ब्रेसलेट आहेत। त्यानंतर ह्या बाजूला आपल्या नावाचे ब्रेसलेट्स आहेत जे आपण कस्टमाइज करून घेऊ शकतो। ह्या बाजूला किचन्स आहेत, इव्हिलाय जे की इथे खूप जास्त मानतात या गोष्टीला। सो आणि या साईडला आता पूर्ण मार्केट सुरू झालंय लागायला। आता सकाळचे 8 वाजलेत, त्यामुळे अजून प्रॉपर जे मार्केट आहे ते लागलं नाहीये। तुम्ही इथे बघू शकता की आताशी मार्केट लागायला चालू झालेलं आहे आणि इथे पाठी पूर्ण डोंगर आहे। इथून कसोल मार्केटची लेन जी आहे ती चालू होते। खरं तर हे मार्केट बघायला गेलं तर खूप जास्त मोठं आहे, मार्केट भरपूर मोठे, पण अजून सकाळी सकाळी इतके जास्त काही शॉप्स वगैरे उघडे नाही आहेत। सो जसं जसं शॉप्स उघडतील तसं तसं आपण मार्केट एक्सप्लोर करूया। इथे सुद्धा तुम्ही बघू शकता या बॅग्स, काय प्राइस आहे का? 550। हे बघा ह्या बॅग्स आहेत, छोट्यामध्ये पण आहेत आणि हे वुडनचं सुद्धा आहे इथे। हे पूर्ण ना वुडनचं शॉप आहे, पूर्ण वुडनचं शॉप आहे, कारण की इथे लाकडाच्या गोष्टी खूप जास्त मिळतात, कारण लाकूड जे आहे ते गरम ठेवतं। त्यामुळे पूर्ण बाउल वगैरे
सर्व ट्रेस हे सर्व वुडनचे आहेत. थोडे कॉस्टली आहेत बट हे तुम्हाला कुठेच मिळणार नाही असं. इथे पण बघा कार वगैरे थोड्या विंटेज गोष्टी असतात ना त्या सगळ्या इथे आहेत. सायकल वगैरे. हे बघा बंदूक आहे वुडनची. पिगी बँक पण आहे. ते विचार ना कितीला हे खालचा. हा छोटा वाला 50 और बड़ा वाला एक घे ते छोटे वाला. एक छोटा वाला दे दो ना. अच्छा वाला दे दो. भैया आप बता सकते हो इसका मीनिंग क्या होता है? गुड लक के लिए. अच्छा तर हे जे फ्लॅग आहेत जे आपल्याला मनाली साईडला खूप जास्त दिसतील तर ह्याचा एकच मीनिंग आहे की गुड लक. सो आपण हा फ्लॅग एक घेतलेला आहे. आपण इथून जाताना आपल्यासोबत गुड लक घेऊन जातोय. भैया एक कर देना फ्लॅग छोटा वाला. आपण गुड लक घेतलेला आहे सोबत. और ये कैसे फ्रिज मैग्नेट? इसका प्राइस क्या है? 50 स्मॉल वन और बड़ा 100. या बेव कार्तिक कैसा लग रहा है भाई? या बेव एक्सप्लोर कर रहे हैं. बेव मोठा पाहिजे का लहान? लहान. तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकता की प्रॉपर वुलनच्या कपड्यांचं शॉप आहे. इथे तुम्हाला जॅकेट्स वगैरे सगळे मिळतील. प्रॉपर वुलन आहे. अगदी काही मिक्स वगैरे केलेलं नाही आहे. प्रॉपर जसं वुलनचा कपडा असतो ना तसे हे जॅकेट्स आहेत. थोडे महाग आहेत हे बघा पण प्रॉपर आहेत. पॅन्ट्स पण आहेत इथे. ज्याचं रेट्स जे काही आहेत ना ते सगळे 1000 पासून चालू आहेत. 1000 ते मग हे बघा ना प्रॉपर वुलन आहे. इतकं गरम आहे ना. खूप जाड कपडा आहे. सगळे जॅकेट्सच आहेत वरती हे बघा. इथे या साईडला थोडे पफर जॅकेट्स आहेत पण ह्या मार्केटची स्पेशालिटी आहे वुलनसाठी. सो अशा प्रकारे हे कसोल मार्केट आहे. इथून पूर्ण मार्केट सुरू होतं. तर अशा प्रकारे आपलं मार्केट एक्सप्लोर करून झालेलं आहे मित्रांनो. आता आपण जातोय खाली जिथे आपण बॅग्स वगैरे ठेवल्यात तिथे आपला ब्रेकफास्ट होणार आहे. सो चला फटाफट आधी ब्रेकफास्ट करूया आणि मग त्यानंतर आपण पुढे निघूया. आपल्याला पुढे आज जायचं आहे मणिकरणला, गुरुद्वाराला जायचं आहे. तर तिथे जाऊया. आपण हे करणार आहे पण त्याच्या अगोदर आपण रिव्हर राफ्टिंग करणार आहे. इथे कुल्लूला रिव्हर राफ्टिंग आहे आपली. आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये येतील जी काय असेल ते. सो आपल्या आता 2 गोष्टी बाकी आहे. एक म्हणजे मणिकरण गुरुद्वारा आहे तिथे व्हिजिट करायचं आहे आणि दुसरं आपली रिव्हर राफ्टिंग इन्क्लूड आहे. सो या दोन्ही गोष्टी झाल्याच्या नंतर मग आपली जर्नी रिटर्न आहे ती सुरुवात होणार आहे दिल्लीसाठी. तुम्हाला मी हे जे मनाली ट्रिप होती त्याची सर्व काही इन्फॉर्मेशन देईल. त्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा ठीक आहे. तर मित्रांनो आता आम्ही कॅम्प साईडमध्ये पोहोचलो आहे कसोलमध्ये आणि मी जसं की म्हटलं आमचा ब्रेकफास्ट रेडी आहे. सो चला आपण फटाफट ब्रेकफास्ट करूया. बघूया ब्रेकफास्टमध्ये काय आहे ते. चला तेल है क्या? खुशी मनाओ की मिल रही है. क्या है ब्रेकफास्ट में? वो है क्या है बता दो. छोले भटूरे. छोले भटूरे. हाँ और वो है बकरे की मुंडी. और गाइस यांच्याकडे लक्ष देऊ नका. ब्रेकफास्ट मध्ये आहेत मस्त गरमागरम छोले भटुरे. सो चला मी आधी छोले भटुरेची प्लेट घेते आणि मग तुम्हाला दाखवते की नाश्ता कसा आहे ते. तर आता आपला मस्तपैकी ब्रेकफास्ट वगैरे करून झाला आहे. आता इथून आपण चाललो आहोत
मणिकरण गुरुद्वारा जो आहे तिथे चाललो आपण. सो तिथे जाऊया, दर्शन घेऊया गुरुद्वारामध्ये आणि मग तिथून पुढे निघूया. चला. तर आता आम्ही पोहोचलो आहे मणिकरण साहेब गुरुद्वारामध्ये आणि हे इतकं सुंदर आहे ना गुरुद्वारा. आणि इथे समोरच गरम पाण्याचं कुंड सुद्धा आहे. सो मी ते पण तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता की खाली पूर्ण नदी आहे आणि नदीच्या मध्ये चारी साईडला बांधलेलं आहे. काही महिन्यांपूर्वी तुम्हाला माहिती असेल की इथे पूर आला होता, तेव्हा हे जे पूर्ण आहे सगळं ते तुटून वाहून गेलं होतं सगळं पूर्ण. ते याच नदीचं हे आम्ही तुम्हाला दाखवतो. या नदीमुळेच पूर आला होता आणि त्याच्यामुळे सगळं वाहून गेलं होतं. आणि तिथे समोर आहे ना गरम पाण्याचं कुंड आहे आणि त्याच्या मागेच शंकर भगवानांची मूर्ती आहे. तर ह्याची आख्यायिका, ह्याची हिस्ट्री अशी आहे की त्याचं गरम पाण्याचं कुंड आहे ना, एकदा पार्वती मातेचं जे कानाचं कवच आहे, कवच म्हणजे जे कानातलं आहे ते इथे पडलं होतं आणि ते पाताळामध्ये हरवलं होतं. तेव्हा शंकर भगवानांनी त्यांचा तिसरा डोळा इथे उघडला होता आणि ते खूप क्रोधित झालेले. म्हणून त्या ठिकाणी ते गरम पाण्याचं कुंड अजून पण जळतं, कारण की असं म्हणतात की त्यांचा क्रोध अजून पण इथे आहे. ही शॉर्टकटमध्ये स्टोरी आहे ह्याच्या पाठची, पण तुम्हाला जर प्रॉपर स्टोरी पाहिजे असेल तर तुम्ही गुगल करून सुद्धा बघू शकता. या आता आपण आतमध्ये जाऊया. अंदर ही अंदर है. गुरुद्वारामध्ये लंगर सुद्धा एक प्रसाद म्हणून मिळतो आणि असं बोलतात की ते जे गरम पाणी तिथे होतं ते जेवण सुद्धा त्या गरम पाण्यामध्ये शिजवलं जातं. इतकं जास्त ते पाणी गरम आहे. आणि आतमध्ये गरम पाण्याचे कुंड सुद्धा आहे. ते बघा या साईडला सुद्धा गरम पाण्याचे कुंड आहे. इथे लोक स्नान करतात, तुम्हाला बघू शकता तुम्ही या साईडला. चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि गुरुद्वारामध्ये डोकं टेकूया. मित्रांनो, हे पूर्ण गरम पाण्याचं कुंड आहे आणि नॅचरली गरम पाणी आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊया त्यासाठी. पण त्याआधी आपल्याला आपले शूज काढावे लागतील. त्यांना आता आम्ही आतमध्ये आलो आहे गुरुद्वारामध्ये आणि इथे जे पुरुष लोक आहेत त्यांना त्यांचं जे डोकं आहे ते रुमालाने, तुमच्याकडे रुमाल असेल तर रुमालाने किंवा काही असेल त्याने बांधावं लागतं. आणि माझ्या मागे ह्या साईडला समोरच लंगर सुद्धा सुरू आहे, मी तुम्हाला दाखवते. तर मित्रांनो, घरामधून बाहेर निघाल्यानंतर हे पूर्ण मार्केट नाही म्हणू शकत, पण छोटे छोटे स्टॉल आहेत इथे. इथे तुम्ही प्रसाद वगैरे घेऊ शकता. आणि नंतर इथे समोरच शंकर भगवानांची मूर्ती आहे. सो तिथे आता आपण चालूया. चला. इथे लंगर बनतो, त्याच्यासाठी जेवण शिजवलं जातं. तुम्ही इथे बघू शकता की बटाटे पण इथे शिजतात ह्याच्यामध्ये. आणि आता जस्ट थोड्या वेळापूर्वी भात सुद्धा शिजवला. शिवजी का मंदिर है. तर हा जो मणिकरण गुरुद्वारा आहे ह्याच्या मागची जी स्टोरी आहे ती आपल्याला इथे दिलेली आहे. तर तुम्ही आलात तर एकदा नक्की जरूर वाचा.
तर आता आम्ही चाललोय रिव्हर राफ्टिंग करायला. पाऊस कसा? नाही आहे सर, खूप थंडी आहे. मायनस मध्ये टेम्परेचर आहे, वरतून पाऊस पडतोय. आम्ही चाललोय रिव्हर राफ्टिंगचं ऍडव्हेंचर करायला. चला आता डायरेक्ट रिव्हर राफ्टिंगच्या भेटूया. स्पॉटला आलोय आणि खूप जास्त थंडी. ही बघा, ही आमची मोठी बोट आहे जी वरती आहे ना, ही बोट आहे ही वाली, आणि ही आता उतरते. ये बंदी ने धोखा दिया क्या? अरे छोड़ो इसको. त्यांनी मला आता मस्त पैकी जागा राफ्टिंग करायला. भाई जैकेट ले लोगे ना, जैकेट ले लोगे. ये लगा दीजिए ना भैया. मैडम टी शर्ट उतार ले, ज्यादा ठंडी लगेगी. भाई ठंडी लगेगी ना, ठंडी ऐसे भी लगने वाली है भाई, वैसे भी लगने खूप वाली थंडी है. वाजते. भाई लूज करनी पड़ेगी विषय. रुक जाओ. करान हाउस द जोश. अरे हमें भी पहना हेलमेट वेलमेट ना दो. मैडम नंबर पीछे है. आएंगी अच्छी. ये लगाओ और अच्छे से. ऐसा आएगा भाई. रुक जाओ. जीवन में अलग ही शौक. इसका अलग ही शॉट है भाई. अपनी टी शर्ट अंदर रख दे भाई. ये लग गया कौन भाई आएगा. रुक जाओ भाई. अरे तू पहले कहाँ पर आ, यहाँ बैठ के. वो भी कहाँ पर रही है, कैसे कहाँ पर रही है. हाँ पिए को तो सेम पोजीशन साइड करो, ठीक है. डिसाइड कर दो ना कौन कहाँ बैठेगा. अरे वो बताएंगे ना, इंस्ट्रक्शंस दे रहे हैं. बता रहा हूँ ना पहले. रास्ते में गेट डाउन बोलता हूँ मैं. गेट डाउन में दोनों के नीचे छोड़, ठीक है. चेस्ट को यहाँ लगाना है, ऐसे बैठना है. या तो हाथ लगा सकते नीचे या चेस्ट लगा सकते नीचे. हाथ को ऐसे लगाना, गेट डाउन में ऐसे बैठना है. ये 3 मेंबर साथ में रहेंगे नीचे को गेट डाउन, ठीक है. और गेट बैक वापिस अपनी जगह पे दोबारा, ठीक है. जो पीछे बैठ रहा है यहाँ पे, यहाँ साइड में पैर नहीं डालना, पानी आता रहेगा, ठंडा लगेगा, इसलिए यहाँ पे डालना पैर. सेंटर में थोड़ा, साइड का सेम पोजीशन है. साइड का टाइट, सेंटर का लूज. पीछे को टर्न होना है तो यहाँ पे आ जाना है. गेट डाउन बोलूँगा तो नीचे, ठीक है. कहाँ से हो भाई लोग, कहाँ से हो सभी, कहाँ से हो. मुंबई, नागपुर. नागपुर, उत्तराखंड. ओके बराबर. ओके हाउस द जोश. जय कसोल. जय कसोल. जय कोलीबाहू. मोरया. जय श्री राम. जय श्री राम. ओके. 2 रिवर है, पार्वती व्यास. ओके. वेलकम टू पार्वती एंड व्यास. ओके. Chill and feel, chill and feel. मरे गणपति बाप्पा मोरया. ओम नमो पार्वती. अपना हेलमेट पीछे करो, थोड़ा सा पीछे करो. भैया ने तो स्कैम कर दिया हमारे साथ. पीछे बैठी है तो स्कैम नहीं हुआ अभी. अगर आगे बैठती ना वहाँ पे स्कैम हो जाता है. जहाँ वो बैठे है आगे चारों. हाँ तुम तो पीछे बैठे ना. भाई चप्पू को इधर लग रहे हैं. चप्पू तो इन चारों को लगोगे. देखो अच्छे देखा. पानी आने वाला है, कंफर्टेबल हो जाओ. पानी आने वाला है भाई, पानी आने वाला है, कंफर्टेबल हो जाओ. कंफर्टेबल हो जाओ. आती है ना. आती है भाई, आती है. आती है ये. कैसा लग रहा है? मजा आ रहा है भाई. अभी गेट डाउन होना है, बस अंदर बैठना है. नीचे अंदर हो जाओ, बैठ जाओ. अंदर हो जाओ, बैठ जाओ. बस नीचे नहीं, इस तरह को फेस करके बैठना है, हल्का सा नीचे. हाँ हाँ, जैसे भैया बैठे रहो नीचे. हाँ आराम से. हाँ आराम से, आराम से. यस मैडम ऐसे घूम जाओ. नहीं चलो ऐसे घूम जाओ. हाँ बाहर कर से पकड़ना बस. ओके. हो दोनों. आ जाओ, वापिस आओ. गेट बैक, वापिस ऊपर आ जाओ. अपनी जगह पे आ जाओ वापिस. भैया
मैं तो भूल गया गेट डाउन क्या था। मेरा ऐसा ही है मेमोरी। यार अब देखो वीडियो भी नहीं लगी। उल्टा घूम के ऐसे नहीं, उल्टा नहीं उल्टा ऐसा। हाँ अभी ये पकड़ा। यस चल। ओम नमः पार्वती हर हर जाना किसी और जाना है? नहीं किसी को नहीं जाना है। जाओ भाई, यही जाओ भाई, मैं यही धक्के दे दूंगा। साले सब आएंगे नीचे, बता दे रहा हूँ। मैं नहीं आ रहा भाई। मैं भी नहीं आ रही हूँ। कैसे जाना कैसे? दोनों पैर बाहर कर दे। अरे पीछे कर दे, उधर से लटक जा उधर को। चल लेफ्ट से राइट पकड़ ले, वहाँ पे इस वाले हाथ से वहाँ पकड़। भैया पता पड़ रहा है। हाँ घूम घूम। ऊपर आना है। फील कर पानी को। साथ में रहे, साथ में रहे। पैर अंदर डालो, पीछे को लेट जाओ। हाँ बस, हाँ यस यस ओके। साइड में हो जाओ मैडम, साइड में जाओ। क्या हो गया वो? भाई ऊपर आना है। भाई पैर जम रहे हैं। भैया लिटिल चाहिए। इन दोनों को अलाउड नहीं पानी में जाना। अरे कमजोर देखो ना कितना यार भाई। ये कहाँ पे गया, कहाँ पे गई भाई, पानी में जाके कहाँ पे गई भाई। अबे तू डोरी पे होते हैं वजन कम करने के अरे फायदे। डोरी पकड़ के रख तू ऐसे। ये होंगे दूसरे बंदे के फायदे। डोरी पकड़ के रख साइड वाली, वो पीछे वाली। कुछ नहीं है, पैरों को लॉक करो, पैरों को लॉक करना है बस। अरे कैसा कसा होता एक्सपीरियंस? मजा आया? वापस कब आना है? अगले साल। अरे करा रहा हूँ तो करना तैयार हूँ। तर एक्सपिरियन्स खूप भारी होता, पण आता खूप थंडी वाजते. सो फटाफट आम्ही आमच्या जो बेस्ट पॉइंट होता तिथे पोहोचतो. मग चेंज करून मी तुम्हाला भेटते. बाय बाय. रिव्हर राफ्टिंग वगैरे केल्याच्या नंतर आम्ही कपडे वगैरे चेंज करून सरळ निघालो दिल्लीला जायसाठी. खूप जास्त थंडी होती तिथे, त्यामुळे ब्लॉग काढणं तर पॉसिबल झालं नाही. आता आम्ही पोहोचलो आहे आणि आता आम्ही डिनर करतो आहे. सो चला फटाफट आपण डिनर करूया, मग त्यानंतर मी तुम्हाला भेटते. काल रात्री आम्ही जेवायसाठी थांबलो होतो, त्यानंतर मग जेवण वगैरे डायरेक्टली बसमध्ये बसलो आणि आता आम्ही आहोत रोहिणी मेट्रो स्टेशनवरती. आता इथून आपल्याला जायचं आहे हजरत निजामुद्दीनला, कारण की संध्याकाळची आपली ट्रेन आहे. सो आता आपण थोडासा रेस्ट वगैरे करू आणि संध्याकाळी आपण पुन्हा मुंबईकडे निघणार आहोत, कारण की आता ही ट्रिप थोडीशी संपायला आली आहे. पण त्याआधी ट्रिप संपण्याच्या आधी मी तुम्हाला काही टिप्स किंवा ट्रिक्स सांगणार आहे की तुम्ही कशी ही ट्रिप कमीत कमी खर्चामध्ये करू शकता. पण त्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो चला आधी आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचूया आणि मग त्यानंतर भेटूया. मित्रांनो, सकाळी रोहिणी मेट्रो स्टेशनवरून मग आम्ही आमच्या हॉटेलमध्ये गेलो, तिथे थोडाफार स्टे केला, थोडा फ्रेश वगैरे झालो आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:30. 7 वाजताची आपली ट्रेन आहे हजरत निजामुद्दीनवरून मुंबईसाठी. सो फायनली ऑफिशियली मी असं अनाऊन्स करते की आपली जी मनालीची ट्रिप आहे ती सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे. सो आता आपण इथून आपल्या घराकडे परत निघतो मुंबईसाठी आणि मुंबईला गेल्यानंतर मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे की ही मनालीची ट्रिप मी अगदी कमीत कमी खर्चात कशी केली, सर्व काही गोष्टी मी सांगणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही या सिरीजचे सगळे पार्ट्स बघितले असतील. सो प्रत्येक एपिसोडनंतर जर तुम्हाला काहीही डाऊट असेल, काहीही क्वेश्चन असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चला आपली आता ट्रेन आहे, आपण ट्रेनमध्ये बसूया आणि मुंबईच्या दिशेने प्रवास करूया. चला.